रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी अक्षय पाटील रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. नमस्ते शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी सचिन माने तुमचं सर्वांचं रामा ॲग्रोटेकच्या या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमात दिवसेंदिवस प्रेम शेतकऱ्यांचे वाढतच चाललेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या हा जो प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा जो कार्यक्रम आहे हा पाहून बऱ्याच शेतकऱ्यांचे आत्तापर्यंत फोन आले की तुम्ही या पिकावरती व्हिडिओ बनवा, त्या पिकावरती व्हिडिओ बनवा. आणि आपला हा ड्रॅगन फ्रूटचा तिसरा भाग आहे. आणि साधारणतः दुसऱ्या भागानंतर एका शेतकऱ्याचा मला फोन आला आणि त्यांनी विचारलं की ड्रॅगन फ्रूट आम्ही पिकवलं, पण याच्यामध्ये आम्हाला विकण्याची जी संधी आहे त्याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं, किंवा या पिकामध्ये आपल्याला मार्केट सोडून दुसऱ्या काही संधी आहेत का, तर याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करावं. तर आपण आज या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं माहिती तुम्हाला पोहोचवणार आहोत. नमस्कार सर. नमस्ते. मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही आम्हाला खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, फुलापासून ते फळ लागेपर्यंतची सर्व माहिती तुम्ही आम्हाला दिली. आता या भागात आम्हाला तुम्ही मार्केट कसं आहे किंवा कमी खर्चात कसं उत्पन्न काढता येईल याबद्दल तुम्ही थोडी माहिती द्या. आणि पुढच्या नवीन संधी, या पिकातील नवीन संधी याबद्दल थोडी माहिती द्या. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमचं पीक तर हार्वेस्टिंग झालं, तर याच्यामध्ये कसं ज्यावेळेस स्टार्टिंगला बागा नवीन लागलेल्या होत्या त्यावेळेस शेतकरी मित्रांना प्रश्न होता की आपलं हे मार्केटमध्ये फळ खपेल का नाही. परंतु आता आपलं जे लोकल मार्केट आहे सांगली साताऱ्यासारखं, त्या मार्केटला सुद्धा दिवसाला 10-10, 15-15 टन माल खपतोय. तर म्हणजे शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये माल खपवायचा खूप मोठा प्रश्न आता पहिल्यासारखा राहिलेला नाही. तर याच्यामध्ये तुमचे जे लोकल मार्केट असतील, पुणे मुंबईसारखे मोठे मार्केट असतील, तर आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, महाराष्ट्र, कर्नाटका, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये बागा जास्त आहेत. तर हे 4 राज्य सोडून जर तुम्ही इतर राज्य जर टार्गेट केली तर याच्यामध्ये तुम्हाला अजून चांगला दर याच्यामध्ये भेटू शकतो. आता याच्यामध्ये जे लोकल मार्केटला काय होते, आपल्या पुणे मुंबईसारख्या पण मार्केटला काय होते, बाहेरच्या राज्यातून पण भरपूर माल येतोय. तर याच्यामध्ये तुम्ही मार्केटसोबत जर तुम्ही तो स्टोरेजचा जर ऑप्शन निवडलात आणि एक 10 ते 12 दिवसापर्यंत जर तुम्ही ते माल तुमचा स्टोरेजमध्ये जर ठेवू शकलात तर तुम्हाला जो सगळ्यांचा माल एकत्र येतोय तर त्याच्याऐवजी तुम्हाला तिथे चांगला रेट लागू शकतो जर तुमचा माल व्यवस्थित त्याच्यामध्ये राहिला. आता हे तर झालं मालाबद्दल. साधारणतः मार्केट जे आहे हे ड्रॅगन फ्रूटचं साधारणतः 2021-22 मध्ये ते 100-110 पर्यंत ॲव्हरेज त्याचं भेटत होतं. त्याच्यानंतर दरवर्षी पाटील साहेब 10,000 रुपयाने ते कमी होत 2025 मध्ये ते साधारणतः 70 रुपयावरती आलेलं आहे. आता साधारणतः जे लोक नवीन याच्यामध्ये पडणार आहेत त्यांचं म्हणणं काय राहतंय की आमची बाग ह्याच्यामध्ये याला जास्त उत्पादन द्यायला अजून 2-3 वर्ष जाणार, मग अजून 2-3 वर्षानंतर याच्यामध्ये दराची काय अवस्था असेल. तर साधारणतः काय झालेलं आहे, जे पांढरं ड्रॅगन होतं तर ते 60 रुपये 50 रुपयेपर्यंत जातं आहे. आणि ज्यावेळेस लालग्याचं दर 60 रुपये जरी कमी आला तरी पण पांढऱ्याला 50 रुपये दर लागतोयच. म्हणजे साधारणतः एका स्टेजला येऊन तो दर तुमचा थांबणार आहे, तिथून खाली तो जास्त काय उतरणार नाही. तर ते झालं दराबद्दल. आता हे सोडून याच्यामध्ये जे संधी तुम्ही म्हणता याच्यामध्ये अजून आपण काय करू शकतो, तर हे फळ पिकाबद्दल आपण फळाबद्दल जर सांगायचं झालं तर याच्यामध्ये कसं आहे, विटॅमिन सीचा भरपूर मोठा स्रोत आहे. त्याच्यामुळे डेंगू वगैरे झाला की डॉक्टर सजेस्ट करतायत. त्याच्यामध्ये भरपूर सारे अँटीऑक्सिडंट आहेत. आपल्या त्वचेसाठी झालं, डोळ्यासाठी झालं, हार्टसाठी झालं. त्याच्यामध्ये जे काळ्या बिया असतात त्या ओमेगा-3, ओमेगा-9 फॅटी ॲसिड असल्यामुळे आपल्या हृदयासाठी, डोळ्यासाठी ते चांगलं आहे. म्हणजे फळचं एवढं गुणकारी आहे. तर त्याच्यापासून जे आपण जे भविष्यामध्ये बाय प्रोडक्ट बनवू शकतो त्याच्यामध्ये आता मी स्वतः त्याच्यामध्ये जाम, जेली, आईस्क्रीम, त्याच्यानंतर वाईनची फॅक्टरी जी आहे तिथे, तर या सगळ्याचा आपण त्याच्यामध्ये प्रयोग केलेला होता. तर याच्यामध्ये जी संधी भविष्यामध्ये मला दिसते तर याच्यामध्ये आपण बाय प्रोडक्ट खूप सारे बनवू शकतो. अजून त्याचं मार्केट ओपन नाही. त्याच्या बनवल्यानंतर तर तुम्ही त्याचा खूप चांगला उपयोग करून घेऊ शकता. जसं तुम्ही जेली बनवलं, त्याचं चॉकलेट बनवलं, त्याचं ज्यूस बनवला, त्याचं जाम बनवलं, तर ते तुम्ही काय करा, साधारणतः जो आपला सीझन नॉर्मल सीझन आहे जून ते नोव्हेंबरपर्यंत जो चालतोय तर ते शेवटचा जो तुमचा लॉट राहतोय नोव्हेंबर महिन्यातला, तर त्या सीझनच्या लॉटमध्ये तुम्ही ते बाय प्रोडक्ट बनवा. मग साधारणतः नोव्हेंबर ते जूनपर्यंत जो ऑफ सीझन राहणार आहे या सीझनमध्ये तुम्हाला त्याची चांगली मागणी भेटू शकते.
तर हे एक झालं बाय प्रोडक्टबद्दल. तुम्ही जाम झालं, जेली झालं, आईस्क्रीम झालं, परत वाईन याची बनवू शकता. तर साधारणतः इंडोनेशियामध्ये याची वाईन बनलेली आहे. आपली लोक पण याच्यामध्ये प्रयत्न करतायत की याची वाईन बनवावी. जर फळ एवढं गुणकारी आहे तर त्याची वाईनसुद्धा चांगलीच शरीरासाठी राहणार आहे. सर आम्हाला अजून एक माहिती द्या. आता फळाची साईज तुम्ही म्हणत होता मगाशी जो विषय निघाला आपला, तर फळाची साईज साधारण किती असती मार्केटला आणि चांगली? हा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं हार्वेस्टिंग किती निघतं, म्हणजे पूर्ण एका एकरात उत्पादन, हे थोडं शेतकऱ्यांना माहिती द्या. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यामध्ये कसं झालेलं आहे, आपण ज्यावेळेस हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस आपल्याला ग्रेडिंग करावं लागतं. 200 ते 300चं वेगळं फळ वजन करून ग्रेडिंग करायचं. 300 ते 400 ग्राम वेगळं आणि 400 प्लस जेवढं आहे ते वेगळं, असं 3 कॅटेगरीमध्ये आपल्याला ते मार्केटला पाठवायला लागते. आणि मग त्याच्यामुळे काय होते, 100 रुपये जर 400 प्लसला दर लागला तुम्हाला, तर 300 ते 400ला 80 रुपये आणि 200 ते 300ला डायरेक्ट 60 रुपये. मग ते जे ॲव्हरेज आहे ते तुमचं कमी होतं. तर हे तुम्हाला ग्रेडिंग करूनच मार्केटला पाठवायचं आहे. हा झाला साईजचा विषय. आणि दुसरा जो विषय आहे तुमचं उत्पन्न किती निघतंय. याच्यामध्ये साधारणतः तुम्ही लावल्यानंतर जे 1 वर्षानं जर तुमची बाग चालू झाली तर साधारणतः 3 ते 5 टन पहिल्या वर्षी उत्पन्न निघेल. दुसऱ्या वर्षी तुमचं 7 ते 8 टनाकडे जाईल. तिसऱ्या वर्षी 12 ते 15 टन आणि चौथ्या वर्षी साधारण 4थ्या ते 5व्या वर्षी तुमचं ते 20 टनाकडं जाऊ शकतं. तर साधारणतः ज्यावेळेस आपण लावायचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला काय सांगितलं जातं की तुम्ही ॲव्हरेज ह्याला 20 टन आहे आणि जरी 50 रुपये जरी तुमचा दर आला तरी तुम्हाला 10 लाख रुपये ह्याच्यामध्ये भविष्यात होणार आहेत. पण ते आता शेतकऱ्यांना सांगितलं जातं की यूट्यूबमध्ये आम्ही यावर्षी एकरी 10 लाख कमवले, 15 लाख कमवले, 20 लाख कमवले. पण ते कोण कमवतं आहे? ज्यांच्या ऑलरेडी बागा जुन्या झालेल्या आहेत, त्यांचं उत्पादन ऑलरेडी वाढलेलं आहे. जे मी तुम्हाला सांगितलं ॲव्हरेज जसं निघतंय 3 टन पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 5 ते 7 टन. मग हा जो विषय आहे, जे तुम्ही जे पैसे घालणार आहे त्याच्यामध्ये, तर हे पैसे घातलेले तुमचे नील होण्यासाठी साधारणतः तुम्हाला पहिले 2 वर्ष जाणार आहेत. आणि दुसऱ्या वर्षानंतर ते साधारण 30 वर्षापर्यंत ही आपली बाग राहते. 30 वर्षानंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षानंतर ह्याला काही खर्च नाही. तुम्ही फक्त खतांचा खर्च करायचा आहे आणि हार्वेस्टिंगला जे काही लेबर लागतील तेवढ्या 2 गोष्टीवरतीच तुम्हाला खर्च करायचा आहे. त्यामुळे साधारणतः जर 30 वर्षाचा विचार करून जर आपण लावलं तर सुरुवातीला जे आपण म्हणतो एकरी 5 लाख रुपये तुमचे जाणार आहेत. पण ते 5 लाख रुपयाला जर तुम्ही 30 वर्षांनी डिवाइड केलं तर तुम्हाला वार्षिक फक्त 17,000 रुपयाचीच रिस्क आहे. म्हणजे दुसऱ्या वर्षानंतर ह्याला खर्च नाही. त्याच्यामुळे तो 30 वर्षात जर विचार करून तुम्ही जर 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केली तर हा खूप चांगला विषय आहे. सर मला अजून एक माहिती, आता तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये म्हणला आंतरपीक घेऊ शकता, तर आंतरपीक घेऊन आपण हा खर्च कमी करू शकतो का? हां, तर साधारणतः पहिले मी तुम्हाला जसं सांगितलं, पहिले 4 ते 5 वर्ष तुम्ही याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकता. साधारणतः ते घेतलंच पाहिजे. जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांनी पहिले 4-5 वर्ष याच्यामध्ये कमी हाईटचे ड्रॅगन फ्रूटपेक्षा जे कमी हाईटची पिकं आहेत ते तुम्ही आलं करू शकता, हळद करू शकता, तरकारीचे सगळे तुम्ही पिके करू शकता. आता ह्याच्यामध्ये 10 फुटाचं अंतर राहतं आणि मध्ये एक 4.5 फुटी बेड पडतोय. त्याला फक्त तुम्हाला काय करायचं आहे, सेपरेट ड्रीप वापरायचे आहे. याचं पाणी आणि याचं पाणी याला एकमेकाला भेटले नाही पाहिजे. त्या प्रत्येक ड्रीपला तुमची चावी राहील आणि तुम्ही याचं पाण्याचं नियोजन सेपरेट करायचं आहे, आंतरपिकाचं आणि याचं सेपरेट करायचं. जसं आपली ही जी बाग आपण बसलोय याच्यामध्ये सुरुवातीच्या वर्षी आपण आल्याचं पीक केलं होतं. दुसऱ्या वर्षी आपण याच्यामध्ये ब्लॅक टर्मरिकचं पीक केलं होतं. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या वर्षी याच्यामध्ये पपई पण लावलेली होती. म्हणजे आपण याच्यामध्ये सगळे प्रयोग करून बघितलेले आहेत. त्याच्या अनुभवातूनच तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये जास्त हाईटचे आपल्याला पीक करायचं नाहीत. आपल्याला याच्यामध्ये कमी हाईटचे आंतरपीक घेऊन आपला उत्पादन खर्च तुम्ही कमी करू शकता. माने सर, हां, आपल्याला ड्रॅगन फ्रूटमध्ये एक्सपोर्टसाठी काय संधी आहेत का? एक्सपोर्टसाठी पाटील साहेब तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. तर पाटील सर, आता हे काय झालं विषय, हा आहे एक्झॉटिक फ्रूट. म्हणजे परदेशातनं ते आपल्याकडे आलेलं आहे, आपल्याकडनं तिकडे गेलेलं नाही. समजा आपली जी हळद आहे ती झाली तिकडच्यांसाठी एक्झॉटिक, तसं हे ड्रॅगन फ्रूट आपल्यासाठी एक्झॉटिक आहे, तिकडून इकडे आलेलं आहे. मग काय होते मार्केटमध्ये, ज्यावेळेस जो नॉर्मल सीझन आहे जून ते नोव्हेंबर या सीझनमध्ये जर आपण याचा एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला तर तो साधारणतः जो आपला खर्च जातो एक्सपोर्टला वगैरे आणि जे पैसे शिल्लक राहतात ते पैसे आणि आपल्या लोकल मार्केटला मिळणारे पैसे याच्यामध्ये जास्त तफावत नसल्यामुळे साधारणतः 2-3 शेतकऱ्यांनी तो एक्सपोर्टचा प्रयत्न केला पण परत त्याच्यामध्ये कोण पडलेलं नाही. पण मला एक दिसतं याच्यामध्ये जर आपण ऑफ सीझनमध्ये जर पडलो तर ऑफ सीझनमध्ये आपल्याला याच्यामध्ये एक्सपोर्टची चांगली संधी आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला आधी याच्यामध्ये ऑफ सीझन सक्सेस करावं लागेल. ऑफ सीझन आपला सक्सेस झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक्सपोर्टसाठी पडू शकतो. तर माने सर, तुम्ही जर सांगितलं ऑफ सीझनला आपण बाग धरली पाहिजे, हां, तर ऑफ सीझन आपल्याला कशा प्रकारे मेंटेन करता येईल किंवा खर्च किती येतो त्याबद्दल जरा शेतकऱ्यांना माहिती द्या. हां,
तर पाटील साहेब खूप चांगला प्रश्न आहे हा. तर याच्यामध्ये ऑफ सीझनमध्ये काय विषय होतोय, आता जो आपल्याला 6 फुटामध्ये 10-12 वॅटचे बल्ब लावायचे आहेत, त्याच्यामध्ये काय करायचं आहे, साधारणतः एकरी आपल्याला 500 ते 700 बल्ब लागतात. तर त्याच्यामध्ये काय होतंय, आपल्या लोकांनी आपले जे इंडियन बल्ब आहेत आपले लोकलला जे भेटतात 12 वॅटचे 10 वॅटचे ते आपण ट्राय केले. तर त्याच्यामध्ये काय होतं, त्याच्यामध्ये प्रोडक्शन आपलं कमी येतं आहे. आपल्याला ते बल्ब मागवायचे आहेत परदेशातून, म्हणजे फिलिपिन्स झालं, चायना झालं, जपान झालं, तिथून आपल्याला ते बल्ब मागवावे लागतात. मग तो बल्ब साधारणतः इथं येईपर्यंत 700 रुपयाला आपल्याला पडतोय. आणि मग त्याच्यामुळे काय होतंय, जेवढी कॉस्ट आपल्याला बागासाठी जाते तेवढीच कॉस्ट आपल्या त्या ऑफ सीझन प्रोडक्शनसाठी जात्या. पण त्याच्यामध्ये अजून एक संधी आपल्याला काय सापडलेली आहे, ज्यावेळेस आपलं प्रोडक्शन बंद पडतंय नोव्हेंबर महिन्यामध्ये, जर सप्टेंबर महिन्यामध्ये जर आपण लाइटिंग चालू केली आणि आपले लोकलचे जर बल्ब लावली तुम्ही, तर तुमचा 1 लॉट एक्स्ट्रा निघू शकतो. म्हणजे नोव्हेंबर 10ला जे बंद पडतंय त्याच्याऐवजी ते डिसेंबर महिन्यामध्ये 1 लॉट तुम्हाला आपल्या लोकल इंडियन बल्बावरती भेटू शकतो. आणि जर तुम्हाला ऑफ सीझनमध्ये आधीमध्ये जर प्रोडक्शन काढायचे तर आपल्याला ते बाहेरून बल्ब मागवायचे आहेत. त्याचा जो काही 4-5 लाख रुपये एकरी खर्च होईल तो करायचा आहे. पण तो केल्यानंतर ऑफ सीझनमध्ये काय होते, ऑफ सीझनमध्ये दराची आपल्याला चांगली संधी गावत्या. कारण काय होतंय, ऑफ सीझनमध्ये व्हिएतनाममधून आपल्या इकडे माल येतोय, पण तो माल इथे येईपर्यंत त्याची चव कमी होत्या. पण ऑफ सीझनमध्ये जो आपला माल राहणार आहे तो फ्रेश राहणार आहे. मग त्याला डिमांड चांगली राहते. म्हणजे साधारणतः महाराष्ट्रामध्ये 2 शेतकऱ्यांनी ऑफ सीझन सक्सेस करून दाखवले. तर त्याच्यामध्ये साधारणतः त्यांना 300 रुपयेपर्यंत सुद्धा रेट भेटलेला आहे. मग काय होतंय, जरी टनबन जरी माल आपल्याला सापडला ऑफ सीझनच्या एका लॉटमध्ये, तरी पण त्याचे 2.5-3 लाख रुपये होत आहेत. म्हणजे आपल्याला जो खर्च घालायचा आहे तो आपण घातल्यानंतर साधारणतः 45 दिवसात लगेच ते रिटर्न द्यायला चालू होणार आहे. आणि प्लस आपला जो खर्च आपण घालतोय तो साधारणतः 1-2 वर्षात आपला नील होणार आहे. आणि साधारण बलाची लाईफ पण 7-8 वर्ष जर व्यवस्थित आपण त्याचा वापर केला तर ते 8-10 वर्ष आपण त्याला वापरू शकतो. आणि ऑफ सीझनमध्ये जर आपण पडलो तर याच्यामध्ये आपण भविष्यात टिकू शकतो आणि साधारण 30 वर्ष जरी आपण याच्यामध्ये पुढच्या काम करू शकतो. माने सर, तुम्ही चांगल्या प्रकारे ड्रॅगन फ्रूटबद्दल आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना माहिती दिली, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद सर. शेतकरी मित्रांनो, माने साहेबांनी आपल्याला ड्रॅगन फ्रूटबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. तरी जरी तुम्हाला अजून काही प्रश्न किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर आपण आमच्या यूट्यूब चॅनेलमध्ये कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता, किंवा वर दिलेला कस्टमर केअरचा नंबर आहे त्यावर कॉल करून तुम्ही सांगू शकता. तरी शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारा कार्यक्रम आपला प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तरी शेतकरी मित्रांनो, पाहायला विसरू नका, येणाऱ्या रविवारी ठीक 12:30 वाजता प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.